विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत अनुवंशिकता आणि परिवर्तन हा पाठ. आणि आज आपल्याला या पाठामध्ये पहिली संतानीय पिढी म्हणजे F1 जनरेशन आणि दुसरी संतानीय पिढी F2 जनरेशन म्हणजे काय असतं याबद्दल अभ्यासायचे. याबद्दल मोनोहायब्रिड क्रॉस आपण अभ्यासला. म्हणजे मेंडलची एकसंकर पद्धती काय होती. एकसंकर पद्धती म्हणजे विरुद्ध लक्षण असणाऱ्या किंवा भिन्न लक्षणांच्या दोन गुणधर्मांचा संकर घडून आणल्यानंतर दोन वेगवेगळ्या झाडांमधल्या विरुद्ध लक्षणांचा संकर म्हणजे असतं मेंडलची एक संकर पद्धती. तिथे विरुद्ध लक्षणं महत्वाची आहेत. आपण त्यामध्ये अभ्यासलं, एक उंच वाटाण्याची झाडं आणि दुसरी खुजी किंवा भुटकी वाटाण्याची झाडं. या दोघांमध्ये मेंडलनं संकर घडून आणला. त्यावेळेस काय लक्षात आलं, तयार होणारी जी झाडं आहेत पुढच्या पिढीमधली ती सगळी झाडं कसली होती, उंच झाडं होती. याचा अर्थ दोन विरुद्ध लक्षणांच्या जोडींचा दोन वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये संकर घडून आणल्यानंतर सुद्धा तयार होणारी जी पिढी असते ती जनक पिढीपेक्षा वेगळी, त्यांची जनुक विधा असते, परंतु स्वरूप विधा मात्र जनक पिढीसारखी असते. आता स्वरूप विधा मात्र जनक पिढीसारखी असते आणि जनुक विधा ही वेगळी असते. असं कसं? स्वरूप विधा म्हणजे काय? स्वरूप विधा म्हणजे त्यांच्यामध्ये जे गुणधर्म आपल्याला स्पष्टपणे दिसतात अशा गुणधर्मांना आपण स्वरूप विधा म्हणतो. म्हणजे सजीवाचं बाह्य रूप जे दिसतं कसं ते म्हणजे स्वरूप विधा. तर जनुक विधा म्हणजे काय? त्या सजीवाच्या शरीरामधल्या जनुकांची रचना मध्ये जनुक वेगळी होती की नाही. पहिल्या पिढीमध्ये तयार झालेल्या जनकापासून जी पहिली पिढी तयार झाली त्यामध्ये जनुक वेगळे होते, सगळेच उंच होते. परंतु आपण या अगोदर अभ्यासलं मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये तयार झालेल्या पहिल्या पिढीमध्ये जनुक एक कॅपिटल टी आणि दुसरं स्मॉल टी असं असलं तरी ते झाड उंच होतं, कारण प्रभावी गुणधर्म हा त्यामधला उंच पुढे आला होता. पण त्याच्यामध्ये दबलेला गुणधर्म सुद्धा होता आणि तो प्रकट झाला नव्हता, परंतु बुटक्या झाडासाठी आवश्यक असणारी जनुक त्या झाडांमध्ये होती, परंतु ती अप्रभावी असल्यामुळे ती प्रकट झाली नाहीत, म्हणून ती समोर आली नाही आणि म्हणून ते झाड उंच दिसत होतं. याचा अर्थ ते झाड शुद्ध प्रभावी होतं का किंवा प्रभावी उंच होतं का? तर ते प्रभावी उंच नव्हतं, तर त्याच्यामध्ये एक प्रभावी उंचीसाठी कारणीभूत असणारा घटक होता, म्हणून ते झाड उंच दिसत होतं. म्हणून पहिली संतानीय पिढी किंवा एकसंकर पद्धतीमधून तयार झालेली पहिली संतानीय पिढी या प्रयोगामध्ये सगळी झाडं उंच होती, परंतु तयार झालेली झाडं ही जनकापेक्षा म्हणजे F1 पिढीतील झाडं ही P1 पिढीतील झाडांपेक्षा वेगळी होती किंवा वेगळी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. का वेगळी आहेत? आता दिसायला सारखी आहेत, सगळीच उंच आहेत, परंतु ती वेगळी आहेत. कारण काय? F1 पिढीत झाडाचे जनक कसे होते, उंच होते आणि बुटके सुद्धा होते. तर जनक म्हणजे कोण? जन्माला घालणारे म्हणजे जनक. दोन्ही जनक होते कारण विरुद्ध लक्षणांची जोडी घेतली होती आपण. एक उंच होते आणि एक बुटके होते. म्हणजे उंचही होते जनक आणि बुटकेही होते. कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेतले होते आपण. आणि हे मेंडलच्या लक्षात आलं. म्हणजे F1 पिढीत तयार झालेल्या झाडांच्या निरीक्षणावरून उंच झाडामधले घटक हे प्रभावी होते असा निष्कर्ष मेंडलनं काढला. कारण सगळेच झाड उंच झाले, परंतु उंच झाले याचा अर्थ ते जशाला तसे जनक पिढीमध्ये वापरलेल्या उंच झाडांप्रमाणे होते का? तर नाही, कारण त्यांची जनुक विधा वेगळी होती. सर्व झाडं जरी उंच असली तरी
बुटक्यासाठीचे जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये असतात, हे लक्षात आलं. आपण प्रयोग केला होता आणि त्या एकसंकर पद्धतीमध्ये F1 पिढीतील झाडांची स्वरूप विधा जरी सारखी दिसत असली तरी जनुक विधा मात्र वेगळी वेगळी होती. आणि स्वरूप विधा ही बाह्य रूपकीय लक्षण असतात, दिसतं कसं. आणि जनुक विधा म्हणजे जनुकांची रचना असते. यावरून आपल्याला काय सांगता येईल? जनक पिढीतील झाडांची जनुक विधा. तर जनक पिढीतील झाडांची जनुक विधा कशी होती? कॅपिटल टी म्हणजे उंच, आणि ही स्मॉल टी विरुद्ध लक्षणांच्या गुणधर्मांचा आपण संकर घडवून आणला होता. यांच्यापासून युग्मकांची निर्मिती कशी झाली? हे दोन्ही घटक सारखे, त्याच्यामध्ये दोन्ही घटक सारखे असल्यामुळं याच्यामधला एक घटक पुढे आला युग्मक निर्मिती होताना, आणि हा कॅपिटल टी. तर इकडं स्मॉल टी, आणि यांच्यापासून तयार होणारा जो नवीन झाड होतं ते या प्रकारचं होतं. म्हणजे हे कसं होतं? उंच होतं, परंतु हे उंच जरी असलं तरी या उंच सारखं होतं का? हे जनक आहे. आणि ही F1 पिढी आहे. F1 पिढीतील उंच झाड हे जनकासारखं उंच होतं का? नाही, जनकासारखं उंच नव्हतं. कारण याच्यामधले जनुक कसे? याची जनुक विधा भिन्न होती. स्वरूप जरी याच्यासारखं असलं, स्वरूप विधा जरी शुद्ध उंच झाडासारखी असली तरी जनुक विधा मात्र मिश्र स्वरूपाची होती. याच्यामध्ये बुटका हा घटक देखील याच्यामध्ये होता, फक्त तो सुप्त होता, तो प्रकट नव्हता झालेला. म्हणजे हा फरक आपल्याला लक्षात घेता येईल. कारण यांची जनुक विधा कशी होती? जनकांची एक कॅपिटल टी आणि दुसऱ्याची स्मॉल टी होती. म्हणजे यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल? F1 आणि P1 पिढीतील झाडांची स्वरूप विधा समान असली तरी जनुक विधा मात्र भिन्न होती. स्वरूप विधा सारखी आहे, ह्याच्यासारखं स्वरूप आहे याचं, परंतु जनुक विधा मात्र वेगवेगळी आहे. आणि मेंडेलनं हाच प्रयोग पुढे चालू ठेवला. म्हणजे काय? याच्यामध्येच परत पुन्हा स्वफलन घडवून आणलं. इथं तयार झालेला जो F1 पिढीतील उंच झाडे अशा दोन वेगवेगळ्या झाडांचा संकर घडवून आणला. आणि त्या वेगवेगळ्या झाडांचा संकर घडवून आणलेला आपण पेनेट स्क्वेअर मध्ये अभ्यासला होता. तिथं तयार झालेली झाडं म्हणजे ती दुसऱ्या संतानीय पिढीमधली झाडं होती. त्याला आपण F2 जनरेशन म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी अक्षर वापरलं F2, म्हणजे दुसरी संतानीय पिढी. काय होतं दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये? आपण हे अभ्यासलं. हा असा आपण चार्ट तयार केला होता. याच्यामध्ये F1 पिढीमध्ये जे दोन भिन्न जनुक विधा असलेली झाडं तयार झाली, याच्यामध्ये एक पुयुग्मक होता आणि एक स्त्रीयुग्मक किंवा पुयुग्मक असं आपण म्हणू. आणि म्हणून इथं काय? तिथं त्यांचं स्वफलन घडून आणलं. म्हणजे हा त्याच्यामधले जनुक कसे होते? एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी. आणि इकडं पण आपण हे जनुक लिहिले, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता या दोघांचा संकर घडून आणला. संकर म्हणजे काय असतं? संकरित पिकं किंवा संकरित पिकांच्या जाती तयार केल्या जातात. कशा संकरित पिकांच्या जाती तयार केल्या जातात? संकरित पिकांच्या जाती तयार करत असताना दोन भिन्न पिकांची जनुक एकत्र करून, बघा काय, दोन भिन्न पिकांची जनुक एकत्र करतात आणि त्यामधून जास्त उपयोगिता असणारं पीक तयार केलं जातं. त्याला आपण संकरित पिकं म्हणतो. आणि मग संकर म्हणजे तरी काय असतं? दोन भिन्न गुणधर्म असणारे घटक एकत्र केले जातात. आता इथं मात्र हे स्वफलन झालेले. पूर्वी आपण जे अभ्यासलं मोनोहायब्रिड क्रॉस, एक संकर पद्धती, दोन विरुद्ध लक्षणांची जोडी, दोन वाटाण्याची झाडं एकत्र केली आणि त्यांच्यामधून घडून आलेला संकर म्हणजे तो
एक संकर पद्धतीचा होता. आता एक संकर पद्धतीमध्ये तयार झालेली जी पहिली संतानीय पिढी होती त्या पहिल्या संतानीय पिढीमध्ये अशा प्रकारे स्वफलन घडून आणलं. त्यावेळेस याच्यामध्ये तयार झालेली झाडं कशी होती, ही टी आणि टी, या टीचा आणि या टीचा जर संकर घडून आणला तर कॅपिटल टी म्हणजे हे झाड कसलं तयार होईल, उंच झाड तयार झालं. पण आहे स्मॉल टी कॅपिटल टी. आता इथं लिहित असताना अगोदर प्रभावी गुणधर्म ज्यांचा आहे ते लिहायचं. म्हणजे हे कॅपिटल टी स्मॉल टी प्रभावी आहे म्हणून याच्यातला उंच हाच गुणधर्म पुढे येईल. इथं सुद्धा काय होईल, हे कॅपिटल टी स्मॉल टी, हे कॅपिटल टी स्मॉल टी. इथं कसलं आलं पुढं, उंच आलं. आणि इथं हे स्मॉल टी दोन्ही पण कसे आहेत, स्मॉल आहे. स्मॉल टी म्हणजे हे झाड कसं असेल, बुटके झाड झालं हे. म्हणजे या एकूण स्वफलन गेल्यानंतर 4 झाडांपैकी 3 झाडं उंच होती आणि एक झाड मात्र बुटकं होतं, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आता जरी हे 3 झाडं समान असली 1 2 3 तरी हे 3 उंच सगळे सारखे आहेत का, सगळे सारखे नाहीत. हे कसलं आहे, शुद्ध प्रभावी आहे. ह्याच्यात प्रभावी गुणधर्म आहे परंतु हे कसं आहे, शुद्ध आहे. आणि हे कसं आहे, हे उंच आहे परंतु याच्यामध्ये याची जनुक विधा मात्र मिश्र प्रकारची आहे. दोन्ही प्रकारची जनुक याच्यामध्ये आहेत. आणि हे उंच का दिसते, याची स्वरूप विधा या तिघांची स्वरूप विधा सारखी 1 2 आणि 3 दिसायला सारखे, परंतु याच्यामध्ये बुटक्या झाडासाठी कारणीभूत असणारा घटक सुद्धा आहे परंतु तो दडलेला आहे, तो पुढे आलेला नाही, हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे कसलंय, हे शुद्ध बुटक आहे. आणि हे कसलंय, शुद्ध उंच आहे. आणि हे मात्र मिश्र उंच प्रकारची झाड आहेत. आता मेंडलनं याची अनेक प्रयोग केले आणि ज्यावेळेस आकडेवारी मांडली मेंडलनं त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की एकूण 929 झाडांचा जर त्यानं असा क्रॉस घडून आणला म्हणजे संकर घडून आणला 929 झाडांचा, तर 929 झाडापैकी त्याला 705 झाडं कशी दिसली, की 705 झाडं उंच आढळली. आता 705 म्हणजे शिल्लक किती राहिली, आणि जी शिल्लक राहिलेली झाडं होती ती बुटकी झाडं होती आणि ती बुटकी झाडं होती 224. हे बुटके झाडं होते. हे एकूण 929 झाडांवर प्रयोग केल्यानंतर 705 झाडं त्याला उंच आढळली तर 224 झाडं ही बुटकी आढळली. म्हणजेच काय, याच्यामध्ये स्वरूप विधा गुणोत्तर कसं आहे, याचं स्वरूप विधा गुणोत्तर कसं आहे, या दुसऱ्या संतानीय पिढीचं स्वरूप विधा गुणोत्तर म्हणजे काय, हे दिसतात कसे झाड त्याला स्वरूप विधा गुणोत्तर म्हणतात. आणि हे गुणोत्तर लिहिताना आपण कसं लिहितो गुणोत्तर, हे एकूण झाडं किती आहेत, 1 2 3 4 झाडं आहेत, 4 पैकी 3 कसली आहेत, ही 3 उंच आहेत. म्हणजे स्वरूप विधा गुणोत्तर कसं असेल, 3 उंच जसे एक बुटक किंवा एक बुटका बुटके म्हणजे 3:1 हे याचं स्वरूप विधा गुणोत्तर आहे. याला आपण स्वरूप विधा गुणोत्तर म्हणतो. तर आता या स्वरूप विधा गुणोत्तर जरी असं असलं, यांचं जनुक विधा गुणोत्तर कसं आहे. आता हे झालं स्वरूप विधा गुणोत्तर. आपल्याला याच जनुक विधा गुणोत्तर जर लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल, हे जनुक विधा गुणोत्तर म्हणजे काय असतं, त्यांची जनुकीय रचना कशी आहे. आता जनुकीय रचना कशी आहे बघा, जनुक विधा गुणोत्तर लिहित असताना याच्यामधलं एक झाड कसं आहे, हे एक झाड शुद्ध उंच आहे. म्हणजे एक जसे कॅपिटल टी 2 कशी आहेत, ही दोन्ही झाडं सारखी आहेत म्हणून 2 कॅपिटल टी स्मॉल टी. आणि तिसरं एक झाड कसं आहे, हे शुद्ध बुटकं झाड आहे. म्हणजे याची जनुक विधा गुणोत्तर या पद्धतीने लिहितात. त्याचं जनुकीय रचना कशी या झाडांची, तर या 4 झाडांपैकी हे 4 झाले, 1 अधिक 1 2 आणि हे 2 4 झाडांचं गुणोत्तर कसं, 1 शुद्ध उंच आहे, 2 मिश्र प्रकारचे उंच आहेत आणि शेवटचं एक कसं आहे, हे शुद्ध बुटकं झाड आहे. अशी यांची जनुक विधा. म्हणजे यावरून आपल्याला निष्कर्ष काय काढता येईल, निष्कर्ष स्वरूप विधेचा जर आपण विचार केला
तर स्वरूप विधेचा विचार केल्यानंतर ही F2 पिढीतली झाडं 2 प्रकारची झाडं होती. त्यांची स्वरूप विधा 2 प्रकारची होती, एक उंच आणि एक बुटकं. तर जनुक विधा कशी होती? जनुक विधा 3 प्रकारची होती. इथं कसली आहेत? शुद्ध आहेत, शुद्ध उंच. इथं मिश्र उंच आहेत आणि इथं शुद्ध बुटकं आहे. यावरून आपल्याला एक सांगता येईल की F2 झाडांमध्ये, F2 पिढीतील झाडं हे शुद्ध प्रभावी म्हणजे कॅपिटल टी हे कसलं आहे? समयुग्मनजी आहे. म्हणजे दोघांचं युग्मज कसलं आहे? सारखं आहे. हे समयुग्मनजी. तर हे शुद्ध बुटकं आहे. म्हणजे हे झाड कसं आहे? एक झाड शुद्ध अप्रभावी आहे म्हणजे बुटकं झाड आहे. हे पण कसं आहे? हे पण समयुग्मनजी आहे. आणि हे 2 झाडं कशी आहेत? हे 2 झाडं विषमयुग्मनजी आहेत आणि यांची जनुकविधा सुद्धा कशी आहे? मिश्र प्रकारची जनुकविधा. यावरून आपल्याला पहिल्या संतानीय पिढीमध्ये तयार झालेल्या झाडांचे गुणधर्म आणि दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये तयार झालेल्या झाडांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत हे लक्षात येतं. पहिल्या संतानीय पिढीमध्ये तयार झालेली झाडं सगळी जरी उंच असली तरी ती जणकासारखी होती का? आणि दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये तयार झालेली झाडं हे एकूण 4 झाडं असतील तर 4 झाडांमध्ये एक झाड जणकाप्रमाणे होतं. तर एक झाड शुद्ध बुटकं होतं तर 2 झाडांची जनुकविधा मिश्र प्रकारची होती. हे आपल्याला यावरून लक्षात येईल. तुम्हाला परीक्षेमध्ये जनुकविधा गुणोत्तर आणि स्वरूप विधा गुणोत्तर लिहा म्हणून प्रश्न विचारला जाईल. तर हे जनुकविधा म्हणजे जनुकीय रचनेचं गुणोत्तर लिहायचं आणि स्वरूप विधा गुणोत्तर म्हणजे काय? त्याचं बाह्य रूप कसं दिसतं, एखाद्या वनस्पतीचं किंवा एखाद्या सजीवाचं बाहेरचं रूप कसं दिसतं याला त्याचं स्वरूप विधा गुणोत्तर म्हणतात.